-4 -3 म्हणजे याला ऋण वाचतो आपण. -4 -3 2 -1 0 1 2 3 4 5 6 6. ओके, म्हणजे अशा अनंतपर्यंतच्या संख्या, धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. कन्फ्यूज व्हायचं नाही, सतत मागचं रिव्हिजन करायचं. ओके, काय चाललंय अक्षत? नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, या दोन्ही तिन्ही संख्या प्रकारातला फरक समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. पूर्णांक संख्या म्हणजे ऋण, धन आणि शून्य मिळून ज्या संख्या तयार होतात ना त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती आहे हो? सर्वात लहान आणि सर्वात मोठी सांगताच येत नाही. ठीक आहे. मग शून्यच्या डावीकडे धनपूर्णांक संख्या मोठ्या होत जातात. म्हणजे इकडं ह्या जसं इकडं जाताल तसं त्या धनपूर्णांक संख्या वाढत चालल्या आहेत. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या 1 आहे. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या सुद्धा 1च आहे. आलं का लक्षात? सर्वात लहान धनपूर्णांक म्हणले, धन म्हणल्यानंतर हे फक्त असं येणार आणि सर्वात मोठी ऋण म्हणजे हे अशी येणार. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ही तर एक संख्या आहे, मग ही सर्वात मोठी कशी? पण त्याच्या पुढे बघा ऋणाचं चिन्ह लावलेलं आहे. जेवढी संख्या लहान आणि त्याच्या पुढे ऋणाचं चिन्ह लावले असेल तेवढी संख्या ती मोठी होते. ओके, आता -3 आणि -2 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती, असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल बरं? काय उत्तर येईल? श्रावणी, प्रशिका, बिक्कड? मॅम -2. -3 आणि -2 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती? -3. -3 का -2? 2. का? कशामुळं? उत्तर सांगा. करंजकर सांगा. टीचर 2. हा, 2 कसं बरं? 2 तर लहान आहे ना 3 पेक्षा, मग 2 कसं आलं उत्तर? शून्यच्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे ऋण पूर्णांक संख्या लहान होत जातात. ठीक आहे. मग सगळ्यात मोठी -2 असणार, -3 त्यापेक्षा लहान असणार, -4 त्यापेक्षा लहान असणार, -5 त्यापेक्षा लहान असणार, म्हणून -2 हेच उत्तर आपलं बरोबर आहे. ठीक आहे. मग सर्वात लहान धनपूर्णांक संख्या 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही ऋण 1 अशी आहे. लक्षात ठेवा. 0 ही मध्यवर्ती संख्या आहे. तुम्हाला माहिती आहे पूर्णांक संख्या म्हणजे धनसंख्या, ऋण संख्या आणि 0 मिळून संख्या तयार होतात. तर 0 ही मध्यवर्ती पूर्णांक आहे. 0 ही धनसंख्या किंवा ऋण पूर्णांक नसते. कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार पूर्णांक संख्याच येते. येते लक्षात? हो. ओके. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का मला सांगा. आणखी कुणाला काही समजलं नसेल तर सांगा. समजलं असेल तर आपण पुढे जाऊया, नसेल तर काही समजलं नसेल तर विचारा.